तर चला बॅटर प्रमोद बॅटर. तर चला मैदानाच्या जे प्रेक्षक वर्ग आहेत मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल आपण आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. आपण इथून आनंद लुटू शकता. संदीप अमोल प्रमोद बॅट्समॅन संदीप बॉलर कोण आहे राकेश बॉलर कोण आहे राकेश. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊयात लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन लेट्स प्ले विश यू ऑल द बेस्ट. पहिला षटक गोलंदाज राकेश बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक वरती संदीप. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू लेग टर्न डॉट बॉल. नक्कीच या ठिकाणी डॉट आलाय आणि इकडे बॉलरला डॉट. झिरो कर इथे संदीपला झिरो. आता संदीपने 1 रन काढलाय बॉलरला 1 रन. एक रन आता काय आता विकेट आउट. हा देखील फटका चांगला परंतु फिल्डिंग देखील तेवढी चांगली पाहायला मिळते. या ठिकाणी एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने 2 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. वेट अँड वॉच टाप केला फटका चांगला रनआउटची संधी आणि या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. परतावं लागेल संदीप यांना मैदानाच्या बाहेर. पॉपिंग ग्रीजच्या थोडे बाहेर राहिलेत आणि पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी कारण की एक चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आत आकाश यांना पाहता. गोलंदाज कार्तिक षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. नक्कीच कार्तिकनं मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती परंतु पुन्हा एकदा कार्तिक वरती जबाबदारी सोपवली गेली. पहिलाच बॉल डॉट आलाय कार्तिक. ऑफ टर्न या ठिकाणी अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू परंतु बॅटची कडा परंतु यष्टीरक्षक नक्कीच चुका करतात. 1 धाव. टीमची टोटल 3 धाबा. बॅकफुट पंच फटका चांगला परंतु एका टप्प्यावरती बॉलला फीड करतायत. नक्कीच पंचांकडे जोरदार अपील केली जाते परंतु पंच सांगतात की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. एकच धाव 4 धाबा धाव फलकावरती. बॅकफुट पंच कट केला या ठिकाणी अगदी पाहिलं तर यष्टीरक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. चांगली फिल्डिंग 5 धाबा. पुन्हा एकदा टाप केला. झेलची संधी होती परंतु झेल ड्रॉप परंतु त्यानंतर अगदी डीप मध्ये बॉल निघत होता. 2 धावांचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी ही धाव या ठिकाणी अतिशय वेगानं पूर्ण होते आणि यस शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 7 धावा धाव फलकावरती. यॉर्कर लेन गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचतील परंतु कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अगदी कृष्णा कॉम्प्लेक्स संघाची धावसंख्या माफी सभे मल्हारी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 7 धावा. आणि या ठिकाणी मैदानाच्या आत षटक क्रमांक 3 जॉन्टी आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला बाद केलं. अगदी
भरपूर चांगले गोलंदाजी फसवी गोलंदाजी पाहायला मिळते. पुढे बॉल ठेवला त्यानंतर टर्न केला फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु स्टंपिंगच्या माध्यमातून बॅटरला मात्र बाद केलं. सुरेश यांच्या बॅटमधनं ही एक धाव पाहायला मिळते. 8 धावा. यॉर्कर लेन खोदून काढला परंतु या ठिकाणी रनआउटची संधी होती. दोन्ही खेळाडू मात्र धडक देत आहेत कारण की दोघांनाही चांगली कामगिरी करायची आहे. फुल लेंथ परंतु या ठिकाणी वाईट बॉल होता. अतिशय चांगली गोलंदाजी परंतु सातत्याने विकेटचा सिलसिला वाईट प्लस विकेट. सुरेश आणि त्यानंतर नवीन बॅटर पण आउट झाला. आकाश होता ना नवीन बॅटर याच्या आधी कोण आलेलं? थांब थांब थांब. घेतलाय घेतलाय वाईट घेतलाय ना परत वाईट आहे का? हां परत विकेट हा विकेट कोण यांनी किती घेतले? नक्कीच इथे आता परतावा लागेल प्रवीण यांना मैदानाच्या बाहेर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 कुठे झाले? 1 2 3 5 एक डॉट आहे ना मध्ये. एक डॉट आहे का? एक डॉट आहे का हे? 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती पाहायला मिळतात म्हणजेच 10 धावा. किती रन? 13 रन केले तुम्ही. 11 झाले ना. प्रशांत आहे प्रशांत. इथे हा देखील फटका चांगला आहे परंतु हा देखील बॉल जाईल सरळ सीमारेषा बाहेर. 6 रन्स. षटकाराच्या मदतीने धावांचा विचार केला जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 24 धावा. 24 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच इथे आपण पाहतायत पंच 2 धावा. यस 26 धावा धाव फलकावरती. आशुतोष ना. यॉर्कर लेन परंतु या ठिकाणी अगदी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. षटक क्रमांक 44 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा आणि 27 धावा संघाचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजेच कृष्णा कॉम्प्लेक्स संघासमोर. 24 बॉल 27 धावा संख्येची गरज. 3 संघ आहेत. 3 संघापैकी जर एक कोणताही संघ लगातार 2 सामने जिंकेल तर तो संघ या ग्रुप मध्ये टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचणार. हे लक्षात असू द्या. ग्रुप सी लगातार 2 सामने जिंकावे लागतील. शिवा आणि मन्नू मात्र दोन्हीही सलामीवीर मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आकाश विलास आहेत माफी असावी. 24 बॉल आणि 27
धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी कृष्ण कॉम्प्लेक्स संघाला. नक्कीच या ठिकाणी पहिलाच बॉल फटका चांगला आहे. पहिलाच बॉल वरती धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते. षटकार 27 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल वरती षटकार खेचलाय. अगदी या ठिकाणी कट केलाय. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते डिक्लेअर झोन मध्ये. या ठिकाणी पाहिलं तर सिंगलच्या मदतीने धावा संख्या पोहोचते 7 या धाव फलकावरती. इथे हा चेंडू पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अभांतर धाव 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. फटका हा देखील चांगला आहे. हा देखील बॉल चालला सरळ सीमा रेषेच्या बाहेर रंगांच्या डोक्यावर सीमा पार षटकार. दोन्ही खेळाडूंनी आता मात्र आपला अकाउंट षटकारांना ओपन केलंय. हा फटका चांगला अगदी कव्हर मध्ये उडवला परंतु या ठिकाणी पाहिलं तर एकच सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काय नाहीये. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. माफी असावी 15 धावा. 15 प्लस 1 16 धावा. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावरती. तब्बल अजूनही 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. यस नो प्लस 4 5 धावा. गोलंदाज संदीप आणि संदीपच्या पहिल्याच बॉल वरती आपण पाहिला चौकार परंतु नो. 5 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. पुन्हा एकदा नो आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजे कृष्ण कॉम्प्लेक्स संघाने. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम मल्हारी घोरपडे आर्किड.